नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जोरी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड फंक्शनचे काही डेरिव्हेटिव्ह पाहिले होते, राईट? साइन, कॉस, टॅन त्या टाइपचे. अजून पण भरपूर स्टँडर्ड फंक्शन आहेत, त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज आपण ॲज अ फॉर्म्युले म्हणून यूज करणार आहे. सो ते स्क्रीनवरती मी डिस्प्ले करतो, ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पाहू शकता. ओके, आपला नेक्स्ट टॉपिक आहे आजचा रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. जर दोन फंक्शनचे ऍडिशन असेल, दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स वगैरे, राईट? तर याचं जर तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं मग कसं करणार? याला जर सिम्प्लिफाय करून घ्यायचं का, मग या रूट एक्स ने याला डिवाइड करून घेतलं तर काय येतो? एक्स रेस टू समथिंग काहीतरी येतो, म्हणजे तो स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू 4 अपॉन एक्स, म्हणजे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स चा क्यूब, अशा फॉर्म मध्ये काहीतरी येईल. मग याचं डिफरन्सिएशन करायचं, राईट? मग हे थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतात. हे दोन सोपे फंक्शन होते म्हणून इझी झालं. फॉर एक्झाम्पल दुसरं साइन अपॉन कॉट वगैरे, साइन अपॉन ई रेस टू एक्स वगैरे वगैरे, अशी अवघड फंक्शन वरती आहे खाली, तर त्याला डिफरन्सिएशन कसं करायचं, किंवा दोन फंक्शनचा प्रोडक्ट कसं डिफरन्शिएशन करायचं, तर त्याचे काही रूल आहेत. त्या रूलने गेलं तर एकदम आरामात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. फर्स्ट रूल आहे, जर u and v are function of x, u and v जर फंक्शन ऑफ x असतील तर u प्लस v, u मायनस v हे एक नवीन फंक्शन असेल, राईट? कारण दोन फंक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर एक नवीन फंक्शन भेटते आपल्याला. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? देन d ऑफ u प्लस v विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx हा काय असेल? तर du बाय dx प्लस dv बाय dx. सिंपल, u चा विथ रिस्पेक्ट टू x काढायचा प्लस v चा विथ रिस्पेक्ट टू x काढायचा, दॅट्स इट, दुसरं काहीच नाही. सेम सबट्रॅक्शनच्या बाबतीत d ऑफ u मायनस v अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx, राईट? सिंपल फॉर्म्युले दोन्ही, फक्त डेरिव्हेटिव्हला स्प्लिट करायचा, म्हणजे ऍडिशन च्या ह्याच्यात डेरिव्हेटिव्हला स्प्लिट करायचं. म्हणजे जर दोन हे असतील तर d बाय dx फर्स्ट सोबत प्लस d बाय dx सेकंड सोबत. हे कसं, म्हणजे सपोज a इंटू b प्लस c असेल तर आपण काय करतो? a इंटू b प्लस a इंटू c असं लिहितो ना, त्याच फॉर्म मध्ये करायचे. d बाय dx ला येतो स्प्लिट करायचं फक्त. ठीक आहे, हे झालं ऍडिशनचं आणि सबट्रॅक्शनचं. जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर again u and v are function of x, right? We have to find derivative of u into v. So d by dx of u into v. So d by dx चा मीनिंग काय होतं? Derivative of this function with respect to x, u into v. Okay. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह काय तर? सो याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे मग? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, प्लस आता उलट सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, फर्स्ट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, v du बाय dx. सोपं आहे ना? पहिलं फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घ्यायचा, देन सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, आणि दोघांची ऍडिशन केली तर याच्या प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह भेटतो तुम्हाला, राईट? फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल आलं, फाइंड d बाय dx ऑफ cos x इंटू काय घ्यायचं अजून, x रेस टू 5 वगैरे घेतलं काहीतरी, राईट? त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे ना, कारण हे दोन फंक्शनचं प्रोडक्ट आहे. जर प्रोडक्ट रूल नसेल आणि डेफिनेशन नुसार जर गेले तर इट्स क्वाइट डिफिकल्ट, राईट? सो हा जो प्रोडक्ट रूल आहे हा खूप हेल्प करतो अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. सो एखादा प्रॉब्लेम आला तर त्याला अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचा जेणेकरून
ते जे काही फंक्शन्स येतील त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित असेल किंवा सोपे येतील, इझिली डिफरन्शिएबल असतील अशा पार्ट मध्ये कन्वर्ट करायचं, डिफरन्शिएशन फाइंड करायचं. राईट. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची एक पद्धत आहे. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्याला सोप्या पार्ट मध्ये कसा कन्वर्ट करता येईल, मग तो डायग्रामॅटिकली असो किंवा दुसरं काय असो. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आहे, राईट, फॉर एक्झाम्पल सेट थिअरीचा घेतला तर तो म्हणजे सेट्स वगैरे पाहतो आपण, त्याला जर वेन डायग्राम मध्ये घातला ना तर तो इझिली समजतो तो प्रॉब्लेम, ऍज कम्पेअर टू सेट जे आपण लिहितो त्याच्यापेक्षा त्याला वेन डायग्राम मध्ये घातला तो इझिली समजतो. राईट. तर असे भरपूर प्रॉब्लेम आहेत की जे थेअरीपेक्षा त्याची डायग्राम काढली तर इझिली समजतात. सो प्रॉब्लेमला सिंपल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपल्या हातात असतं. जेवढा सिंपल फॉर्म मध्ये तेवढी ऍक्युरसी वाढते, प्लस पटकन आन्सर येतं. ओके. सो आता सेकंड फॉर्म्युला आता u इंटू v. आता थर्ड फॉर्म्युला आहे u अपॉन v, म्हणजे डिवाइड असेल तर u अपॉन v. फॉर एक्झाम्पल cos x अपॉन x रेज टू 5 वगैरे असं काहीतरी असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड कसा करायचा ना, प्रश्न आहे. सो त्याच्यासाठी पण एक रूल आहे u अपॉन v. सो बाय डेफिनेशन नुसार सुद्धा आपण u अपॉन v, u इंटू v, u प्लस v मायनस v हे याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. बट तेवढं क्रिटिकल होतं, खूप लेंदी प्रोसेस होते. तर त्याच्यात काय म्हणतात त्याला, चुकण्याचे पण चान्सेस असतात आणि खूप लेंदी प्रोसेस होते, खूप डिफिकल्ट होतं. राईट. ओके. सो नेक्स्ट u अपॉन v याचा डेरिव्हेटिव्ह आपण, सो d बाय dx ऑफ u अपॉन v. तर याला काय करते, प्रोडक्ट रूल साठी आधी आपण फर्स्ट फंक्शन घेतलं, देन सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. हे उलटा करायचं, सेकंड फंक्शन आधी घ्यायचं जे डिनॉमिनेटरला असेल ते. राईट. u अपॉन v फाइंड आउट करतोय म्हणजे इथं v हे नॉन झिरो फंक्शन पाहिजे आपलं. v जर झिरो असेल तर u अपॉन v डिफाइनच होणार नाही. ओके, ठीक आहे. u अपॉन v नॉन झिरो. राईट. ओके. सो या फॉर्म्युला काय मग, सेकंड फंक्शन आधी पिक करायचं v इनटू फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. इथं मल्टिप्लिकेशनला प्लस होतं, याला मायनस. देन फर्स्ट फंक्शन सेकंडचा डेरिव्हेटिव्ह अपॉन v स्क्वेअर, सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. हे नाही विसरायचं, बरेच लोक हे विचारतात. अपॉन v स्क्वेअर सुद्धा याला असतं. राईट. तर हे झाले. याच्या व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटी आहे का अरिथमेटिक मध्ये? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चार ऑपरेशन सोडून पाचवं ऑपरेशन आय थिंक नसेल, जे की इनव्हर्सचं ऑपरेशन आहे ते याच्यात येतं. म्हणजे u अपॉन v मध्ये u इज इक्वल टू 1 टाकला तर 1 अपॉन v होतो. राईट. आणि 1 अपॉन v म्हणजे v चा इनव्हर्स. तर ते इनव्हर्स याच्यात आलेलंच आहे ऑटोमॅटिक. राईट. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन हे चार ऑपरेशन सोडून पाचवं ऑपरेशन म्हणजे नाहीच आहे काही. राईट. ओके. सो हे होतं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन करताना कोणते कोणते रूल लावायचे, ऍडिशन असेल तर, सबट्रॅक्शन असेल तर, मल्टिप्लिकेशन असेल तर, डिव्हिजन असेल तर. नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्पोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन करायचं कसं. मग आता आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन पाहणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन पाहण्यासाठी मग कॉम्पोजिट फंक्शन काय ते समजलं पाहिजे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढणं काही सोपं आहे. एकदा फंक्शन समजलं की डेरिव्हेटिव्ह इझी. राईट. सो व्हॉट इज कॉम्पोजिट फंक्शन? कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असतं, दोन फंक्शनचं कंपोजिशन असतं. कंपोजिशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला एक फंक्शन आहे y इज इक्वल टू f ऑफ u, हे फंक्शन झालं. बट ह्या फंक्शन साठी व्हेरिएबल काय झाला माझा, u. राईट. व्हेरिएबल u झाला. बट हा जो व्हेरिएबल आहे तो एक परत नवीन फंक्शन असतं, म्हणजे u is equal to again g of x. तुम्ही म्हणता व्हेरिएबल परत फंक्शन कसं, एक्झाम्पल पाहिल्यावर समजून. राईट. फॉर एक्झाम्पल इथं f of x is equal to f of u is equal to u कन्सिडर केलं आणि u म्हणजे u is equal to g of x
इज इक्वल टू एक नवीन फंक्शन कन्सिडर केलं x स्क्वेअर, राईट, x स्क्वेअर. एफ ऑफ u इज इक्वल टू u हे आयडेंटिटी फंक्शन झालं माझं, राईट, आयडेंटिटी फंक्शन झालं. बट जेव्हा मी एफ हे दोघांचं कंपोजिशन करतो ना, म्हणजे ते कसं येईल, एफ ऑफ यू, च्या जागी काय पुट करायचं मला, जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणायचं, राईट. सो ते एफ ऑफ हे कंपोजिशन फंक्शन झालं. तर नाव नेक्स्ट काय, तर तिथं हा जो ह्या फंक्शन साठी हा व्हेरिएबल आहे, बट तो ऍक्च्युअल मध्ये एक नवीन फंक्शन आहे. सो ह्या फंक्शन ची व्हॅल्यू ह्याच्यात जर पुट केली, तर एफ ऑफ यू काय येणार आहे, यू आहे आपला तो काय येणार आहे, एक्स स्क्वेअर येणार आहे, राईट. एफ ऑफ यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बट आता एफ ऑफ यू जो आहे तो मग कशात भेटला, फंक्शन ऑफ एक्स, तो एक्स चा फंक्शन भेटला एफ ऑफ यू, राईट. एफ ऑफ यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. So this is nothing but f of g of x is equal to x square. आणि हे जे कंपोजिट फंक्शन भेटलंय ते कशाचं भेटलंय, फंक्शन ऑफ एक्स. कंपोजिट फंक्शन जे भेटतं ते कसं भेटतं, जे काही शेवटचं फंक्शन असतं ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये, त्या व्हेरिएबल मध्येच कंपोजिट फंक्शन भेटतं, राईट. कंपोजिट फंक्शन मध्ये जे काही मेन फंक्शन असतं त्या मेन फंक्शनचा जो व्हेरिएबल असतो तो व्हेरिएबल हे एक फंक्शन असतं, राईट. ते एक फंक्शन असतं आणि ते फंक्शन दुसऱ्या त्या फंक्शनचा व्हेरिएबल वेगळा असतो. आणि तो जो काही फायनल व्हेरिएबल असेल, फायनल फंक्शनचा जो व्हेरिएबल असेल त्याच व्हेरिएबल मध्ये सगळं फंक्शन येतं. पाहिलं ना आपण एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, कारण फायनल फंक्शन काय होतं आपलं, एक्स मध्ये होतं जी ऑफ एक्स. सो कंपोजिट फंक्शनचा व्हेरिएबल पण काय येणार आहे, एक्स येणार आहे. बट ते कशा, आफ्टर सॉल्व्ह केलं नंतर. हे झालं दोन फंक्शनचं, तीन फंक्शन, चार फंक्शन घेऊ शकतो आपण, राईट. ओके, आता आपल्याला शो काय करायचंय की dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du, म्हणजे y ला आधी u च्या रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचा आणि देन u ला x च्या रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचा, राईट. सो आपल्याला गिवन काय आहे, y इज इक्वल टू f ऑफ u, काय, function of u, and u is equal to g of x, function of x. ओके, तर आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं लेबनिझ नोटेशन, तो किती आपला एक स्मॉल इन्क्रीमेंट ज्याला आपण डेल्टा x म्हटलं होतं, राईट. ही स्मॉल इन्क्रीमेंट झाली तर फंक्शन मध्ये पण स्मॉल इन्क्रीमेंट होते, राईट. ते पाहिलं होतं. त्याच्यानुसार आपण डेफिनेशनच्या डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन कडे गेलो होतो. ते जर रिकॉल होत नसेल तर फर्स्ट लेक्चर तुम्ही पाहू शकता. ओके, सो डेल्टा एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स असेल. आता एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली, राईट. सो ऑब्विसली जी ऑफ एक्स मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे, राईट. सो त्याला काय म्हणणार आपण, जी ऑफ एक्स नथिंग बट यू. सो डेल्टा यू कशाचे असणार आहे, स्मॉल इन्क्रीमेंट ऑफ यू, किंवा त्याला आपण जी ऑफ एक्स पण म्हणू शकतो. आणि यू मध्ये इन्क्रीमेंट झाली, सो यू वाय काय, एफ ऑफ यू. सो वाय मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे, राईट. सो डेल्टा वाय अगेन स्मॉल इन्क्रीमेंट ऑफ एफ ऑफ यू, त्यालाच आपण y म्हणतो, राईट. ओके, हे झालं इन्क्रीमेंट. सो एकटा x वाढला तर तो x u ला पण वाढवणार आहे, y ला पण चेंज करणार आहे. का, तर u जे आहे ते x चं फंक्शन आहे. सो x चेंज झाला तर हा चेंज होणार आणि हा चेंज झाला तर हा चेंज होणार. सो एकटा हा चेंज झाला तरी एकटा x चेंज झाला तर हा u आणि f ऑफ u दोन्ही चेंज होणार, म्हणजे u आणि y दोघे चेंज होणार आहे. सो फक्त डेल्टा एक्स मध्ये थोडीशी इन्क्रीमेंट केली तर ऑटोमॅटिकली यू मध्ये पण आणि व्ही वाय मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे असं नाही की डेल्टा एक्स मध्ये केली तर फक्त यू मध्येच होईल, सो वाय मध्ये इन्क्रीमेंट करायला परत एखाद्या व्हेरिएबल मध्ये इन्क्रीमेंट करायला लागेल, असं नाही. एकदाच वाय मध्ये इन्क्रीमेंट केली, एक्स मध्ये इन्क्रीमेंट केली, यू मध्ये पण इन्क्रीमेंट होईल आणि वाय मध्ये पण इन्क्रीमेंट होईल, राईट. ओके, ठीक आहे. ना del y upon del x.
राईट. हे जर कन्सिडर केलं मी याला सेम क्वांटिटीने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो du du राईट. सेम क्वांटिटीने मल्टिप्लाय डिवाइड केलं त्याला तर काय करायचं त्याच्यात थोडीशी रिअरेंजमेंट करायची का गंमत. सो हा जो आहे सो तो dy च्या खाली आणला मी du. हा dy हा इकडे आणला हा x ला तिकडे आणला रिअरेंजमेंट करू शकतो मी राईट. सो डेल्टा u इथं आणि डेल्टा x. ओके. सो जस्ट रिअरेंजमेंट केली राईट. Okay. Now next step, taking limit delta x tends to 0 on both sides. So delta y by delta x is equal to limit delta x tends to 0, limit delta x tends to 0, delta u upon delta delta y upon delta u into delta u upon delta x, right? Okay. So आता आपण लिमिट मल्टिप्लिकेशन सेपरेट करू शकतो. ओके. सो ही साइड ऍज इट इज लेफ्ट हँड साइड. सो राइट हँड साइडला काय लिमिट ऍज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y by delta u into limit as delta x tends to 0 delta u by delta x, right? Okay. Now as delta x tends to 0 जर लिमिट घेतलं राईट तिथे एक ऑब्झर्व करा x मध्ये चेंज झाला तर u मध्ये सुद्धा स्मॉल चेंज होते. म्हणजे डेल्टा x मध्ये चेंज केला तर आपला कशात u मध्ये पण चेंज झाला डेल्टा y मध्ये पण चेंज झाला राईट. सो हे दोन चेंज ऑटोमॅटिक होते. सो ऍज दिस टेंड्स टू 0 देन ऑब्वियसली दिस इज आल्सो टेंड्स टू 0. सो डेल्टा u सुद्धा टेंड्स टू 0 होणार. सो नेक्स्ट स्टेप लिमिट मी जर डेल्टा u टेंड्स टू 0 लिहू शकतो डेल्टा y by delta u into limit delta x tends to 0 delta u upon delta x. हे का लिहिलं मी समजलंय बिकॉज x u जो आहे तो फंक्शन ऑफ x आहे. सो x मध्ये चेंज झाला u मध्ये सुद्धा चेंज होणार राईट. आणि ती स्मॉल इन्क्रीमेंट जर x ची 0 कडे जात असेल तर y u मध्ये होणारी सुद्धा स्मॉल इन्क्रीमेंट 0 कडे मूव्ह करणार आहे. आता आपण स्टेटमेंट मध्येच काय पाहिले की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणजे हे जे लिमिट येणार आहे ते डेरिव्हेटिव्ह येणार आहे कशाचा y चा विथ रिस्पेक्ट टू u. कशावरनं ह्या स्टेटमेंटवरनं y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. आणि आपण लेबनिझ नोटेशन नुसार डेरिव्हेटिव्हची डेफिनिशन पाहिली आपण राईट. नाउ second u is equal to g of x is a differentiable function of v नाही था x is a differentiable function of x. So again by Leibniz notation or definition du by dx होणार because it's the derivative definition. And right hand side ला काय म्हणतोय such that y is equal to f of x y is differentiable function of x. So y जो आहे तो differentiable function of x आहे. y आहे तो differentiable function of x आहे. तर delta x tends to 0 हे जे लिमिट येणार आहे ते पण काय येणार आहे dy by dx. अगेन कशावर बाय लेबनिझ नोटेशन राईट. सो म्हणजे आपल्याला भेटलाय काय y is equal to some f of u and u is equal to the g of x. Y is equal to function of u is equal to function of x असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y कसा फाइंड करायचा. सो dy by dx is equal to काय नाही आपला मग फर्स्ट जो काही y आहे जो काही फंक्शन ऑफ u असतो त्याला विथ रिस्पेक्ट टू u मध्ये डिफरन्शिएट करायचा इनटू सेकंड जो काय आपला u आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचा. सिंपल राइट.
ओके, सो हे होतं composite functionचं डेरिव्हेटिव्ह कसं पाहिजे. नाव y is equal to f of x and y is equal to f of u and u is equal to g of x. Then y is equal to composite function of x. ते पाहिलं आपण, राईट. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करतो? dy by dx is equal to dy by du into du by dx. Now another एक मेथड आहे, सेकंड मेथड. So y is equal to f of g of x. हेच फक्त कंपोजिट फंक्शन दिले u च्या जागी g of x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? y dash is equal to dy by du into du by dx, right? Okay. So हा जो येणार आहे dy by du हा काय येतोय? That is derivative of f y nothing but f of u. So this is f dash of u, derivative of function with respect to u into du by dx. u काय आपला g of x. This is nothing but derivative of g of x, right? g dash of x. त्याच्यात जर u ची व्हॅल्यू टाकली f dash of u च्या जागी g of x, f dash into g of x into g dash of x. So y dash, right? So this is again new formula. These two formulas equal. The दोन्ही फॉर्म्युला सेम आहेत. पाहिलं तर this ही जी फर्स्ट टर्म आहे ती फर्स्ट टर्मला रिप्रेझेंट करते, सेकंड टर्म आहे ती सेकंड टर्मला रिप्रेझेंट करते. फक्त हे डेरिव्हेटिव्हच्या नोटेशन मध्ये दिलेलं आहे, राईट. तर हे झालं दोन फंक्शन असतील तर त्याला जनरलाइज कसं करायचं. जर तीन फंक्शन असतील तर so y is equal to f of v घेतला, v is equal to some g of u and u is equal to h of x. तीन फंक्शन आहे. तुम्हाला y काय येणार आहे? y is equal to f of v च्या ऐवजी g of u and u च्या ऐवजी अगेन h of x, राईट. याचं जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं झालं अगेन कसं करणार मग आपण? तसं दोन व्हेरिएबल साठी पाहिलं होतं, सेम तीन व्हेरिएबल साठी. सो dy by dx is equal to मग dy विथ रिस्पेक्ट टू कशाला घेणार आधी? फर्स्ट व्हेरिएबल इनटू जो v आहे तो कशाने हे करणार? त्याला डिफरन्शिएट u ने, and then आपला u जो आहे त्याला कशाने डिफरन्शिएट करायचं? x ने. सो तीन फंक्शन असतील तर हे असं. जसे n फंक्शन असतील तर 10 फंक्शन असतील तर सेम 10 वेळा करायचा, राईट. म्हणजे 10 वेळा म्हणजे रिपीट. एक थांबा प्रॉब्लेम एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल y is equal to f of v1 is equal to इथं f1 घ्या, f2 of v2 is equal to f3 of v3 and so fn is equal to fn minus 1 vn minus 1 घ्या, so fn vn, right. So y is equal to फायनली कशाचं फंक्शन येणार? ते vn चं, या व्हेरिएबलचं येणार, राईट. याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करायचा असेल तर dy with respect to d of vn हा फायनल व्हेरिएबल आहे. सो त्याच्या रिस्पेक्ट आपण हे करणार आहे व्हेरिएबल डिफरन्शिएशन करणार आहे. सो हे जनरलाइज करण्यासाठी तर vn हा व्हेरिएबल घेतलाय. तुम्ही x y z काही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम, राईट. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मग? फर्स्ट y ला कशाच्या रिस्पेक्ट टू? v1 च्या, देन v1 ला v2 च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह करायचा, देन v3 ला v2 ला v3 च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह करायचा, डॉट 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 vn मायनस 1 ला vn च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह vn च्या रिस्पेक्ट डिफरन्शिएट करायचा, राईट. तर हे होतं जनरल फॉर्म्युला फॉर कंपोजिशन ऑफ composition function. composite function generalize केलं
त्याचं डिफरन्शिएशन फाइंड करायचं असेल तर त्याचा हा जनरल फॉर्म्युला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरती आपण 2-3 प्रॉब्लेम पाहू. कंपोजिट फंक्शन कसं सॉल्व्ह करायचं, कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे. आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे.